हाय मित्रांनो. तर मुंबई लोहमार्ग पोलीस भरतीचा आपण जी केचे क्वेश्चन बघू 25चे 25. आता तुम्ही म्हणसाल हे कशासाठी, याचं तर सोल्युशन बऱ्याच जणांनी दिलं आहे. तर हे याच्यासाठी तर प्रश्नांची काठिण्यता पातळी कशी असते एक्झाममध्ये. मुंबई पोलीस भरतीचा पेपर थोडा वेगळा असतो बाकी जिल्ह्यांपेक्षा. तर तुम्ही त्या पॅटर्नचा जर विचार केला तर तुम्ही इथं बघू शकता. तर मुंबई पोलीस भरतीमध्ये काय होतं, आपलं 25-25चा जो पॅटर्न असतो तो न येता इथे जरा वेगळ्या प्रकारचा पॅटर्न येतो. इथे कसा असतो, तुमचं मॅथ आणि रिझनिंग दोन्ही मिळून 30 ते 40 क्वेश्चन येऊ शकता. जी केचे याच्यामध्ये करंट अफेअर्स इन्क्लूड राहतात. म्हणजे तुमचे जी के सोबत प्लस करंट अफेअर केले तर 30 ते 40 क्वेश्चन ते असू शकतात. आणि मराठी ग्रामरचा जर विचार केला तर 20 ते 25 क्वेश्चन ते असू शकतात. तर अशा प्रकारे आपला मुंबई पोलीस भरतीचा पॅटर्न असतो. तर मुंबई लोहमार्ग पोलीस भरती याचं सोल्युशन देण्यामागचं कारण आणि उद्देश एवढाच आहे की या पेपरच्या अनुषंगाने तुम्हाला काय कळेल की मुंबई पोलीस भरतीमध्ये कशा टाईपचे क्वेश्चन तुम्हाला विचारल्या जाऊ शकता, याचं तुम्हाला एक क्ल्यू मिळून जाईल. तर त्या उद्देशाने मी हा पेपर तुम्हाला सॉल्व करून देतो आहे. तर इथे जर बघितलं तुम्ही तर एक साईडला तुम्हाला मुंबई लोहमार्ग पोलीस भरतीची पेपर दिसेल, क्वेश्चन पेपर, आणि दुसऱ्या साईडला ॲन्सर दिसेल. तर आपला पहिला क्वेश्चनवरती या तुम्ही. खालीलपैकी महाराष्ट्र राज्याचे सध्याचे राज्य निवडणूक आयुक्त कोण आहेत. तर इथे जर बघितले तुम्ही सध्याचे आपले जर बघितले तर हे मी सगळे तुम्हाला इथे दाखवलेले आहे. सध्याचे जर बघितले तर दिनेश टी वाघमारे आपले बी नंबरचं ऑप्शन आहे. ओके. तर ते कधीपासून आहे, 20 जानेवारी 2025 पासून. तर आता तुम्हाला राज्य निवडणूक आयोग आणि भारतीय निवडणूक आयोग याच्यामधला दोघांमधला फरक समजला पाहिजे. स्टेट इलेक्शन कमिशन असतं आणि एक इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया असतं, ECI आणि SCC. तर काय करतं, स्टेट इलेक्शन कमिशन म्हणजे राज्य निवडणूक आयोग आणि इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया म्हणजे भारतीय निवडणूक आयोग. तर हे वेगवेगळ्या भारताच्या ज्या निवडणुका होतात, भारतामध्ये ज्या ज्या प्रकारच्या निवडणुका होतात ते कंडक्ट करण्याचं काम हे दोन आयोग करत असतात. ओके. तर हे तुम्हाला अगोदर कळलं पाहिजे. आपण बघतो की निवडणुका होतात तर कशा पद्धतीने होतात, ते कोण कंडक्ट करतं हे आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. तर इथे जर बघितलं तुम्ही तर राज्य निवडणूक आयोग जो असतो तो काय करतो, स्थानिक स्वराज्य संस्था ज्या असतात त्यांच्या निवडणुका कंडक्ट करतो. ओके. त्यामध्ये काय येतं तर मग ग्रामपंचायत येतं, नगरपालिका येते, महानगरपालिका येते आणि जिल्हा परिषद निवडणुका येतात. ओके. तर अशा प्रकारे तुम्ही बघू शकता. आणि याच्याविषयी कलम पण तुम्हाला विचारले जाऊ शकते. तर राज्य निवडणूक आयोगाची जी कलम आहे ती कोणती आहे तर 243 तुम्ही लक्षात ठेवा. याच्यासाठी कोणती आहे 243. ओके. राज्य निवडणूक आयोग. आता येऊ आपण भारतीय निवडणूक आयोग. आता तुम्ही काय करा तर असंच जे आयोग असतात लेटेस्टमध्ये काय करा तर तुम्ही हा क्वेश्चन वाचला की हा मुंबई लोहमार्गमध्ये आलेला आहे. तर हा करंट अफेअरचा प्रश्न आहे. तर करंट अफेअरमध्ये तुम्ही काय काय करू शकता, सध्याचे जे पण आहे मुख्य याच्यावरती, म्हणजे अटॉर्नी जनरल ऑफ इंडिया असेल किंवा महाधिवक्ता वगैरे, ते जे सगळे असेल की मेन जज कोणते आहे, हायकोर्टावरती कोण आहे, तर सुप्रीम कोर्टावरती कोण आहे, तर त्या प्रकारचे जे लेटेस्टवाले जे विषय म्हणल्यापेक्षा त्याला म्हणून महत्त्वाचे पदं, त्या पदांवरती सध्या कोण विराजमान आहे हे जर तुम्ही लक्षात ठेवलं तर तुमचा एक क्वेश्चन नक्की येईल. तर याच्यावरती तुम्ही फोकस करा. तर इथे जर बघितलं तर आता भारतीय निवडणूक आयोग काय करतो, मी सांगितलं त्याचप्रमाणे इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया आणि स्टेट इलेक्शन कमिशन
तर याच्यामध्ये इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया काय करतं, भारतीय निवडणूक आयोग काय करतो, लोकसभा आणि आपल्या विधानसभाच्या ज्या निवडणुका असतात, म्हणजे तुमच्या आपल्या सरळ सोप्या भाषेत खासदारची निवडणूक आणि आमदारची निवडणूक, तर हे दोन कोण कंडक्ट करतं, तर भारतीय निवडणूक आयोग. तर तुम्ही म्हणसाल आता आमदार तर आपल्या स्टेट लेवलपर्यंत असतो, म्हणजे आपला आमदार काय करतो, तर आपल्या तालुक्या लेवलवरती असतो. ओके, तर हा मग तुम्ही कन्फ्यूज होऊ शकता. तर असं पण विचारलं जाऊ शकतं ना, की इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया म्हणजे भारतीय निवडणूक आयोग कोणकोणत्या प्रकारच्या निवडणुका घेतात. मग तिथं येईल तुम्हाला ऑप्शन ग्रामपंचायत, महानगरपालिका, जिल्हा परिषद आणि आमदारकी. तर तुम्ही मग याच्यामध्ये कन्फ्यूज होऊ शकता की राज्य निवडणूक आयोग म्हणा कोणत्या प्रकारच्या निवडणुका कंडक्ट करत नाही, असा पण प्रश्न येऊ शकतो. त्यामुळे तुम्ही हे लक्षात ठेवायला पाहिजे. ओके, तर सध्याचे जे भारतीय निवडणूक आयोगाचे अध्यक्ष आहे ते कोण आहे, मग राजीव कुमार आहे. आणि ते केव्हापासून झाले होते आपले, ते झाले होते आपले 15 मे 2022 पासून. ओके, तर अशा प्रकारे तुम्ही याच्यावरती विचार करू शकता, किंवा असे म्हणजे काय विचार करू शकता तुम्ही, की आपले जे मेन पदं आहे त्यावरती तुम्हाला क्वेश्चन नक्कीच विचारलं जाईल. ओके, तर आणि हे जे आहे 25वे आपले म्हणजे भारताचे कितवे निवडणूक आयुक्त आहे, तर हे आपले 25वे आहे. ओके, तर हे तुम्ही लक्षात ठेवा. आता दुसरा क्वेश्चन जरा बघितला आपण, तर भारतात राष्ट्रीय विज्ञान दिन कधी साजरा केला जातो, तर हे आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. तर कोणत्या दिवशी कोणता दिवस साजरी केला जातो. ओके, तर इथं जे ऑप्शन दिले आहे ते ऑप्शन तुम्ही बघा. ते ऑप्शन काय आहे, तर 28 फेब्रुवारी, 15 ऑगस्ट, 5 जून आणि 26 जानेवारी. आता हे 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी तुम्ही लहानपणापासून काय करत आला आहात, की साजरी करत आला आहात. तर ते साजरी करत असताना तुम्हाला माहिती आहे 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन आहे, 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन म्हणून साजरी केला जातो. आणि 5 जून काय, तर 5 जून आपला जागतिक पर्यावरण दिन आहे. ओके, तर जागतिक पर्यावरण दिन आहे. तर तुम्हाला जर हे माहीत असतं तर तुम्ही याचं ऑप्शन एलिमिनेशन नुसार उत्तर काढू शकत असते. जर तुम्हाला जर कदाचित माहीत नसलं की 28 फेब्रुवारी हा नॅशनल सायन्स डे म्हणून साजरी केला जातो, तर तुम्ही याचं उत्तर काढू शकत असते. तर कसं, तर 15 ऑगस्ट 26 जानेवारी तर नाही, हे दोन ऑप्शन आपले कटले होते. आणि 5 जून हा जागतिक पर्यावरण दिन हे जर तुम्हाला माहीत असतं तर तुम्ही 28 फेब्रुवारी हे ऑप्शन टिक केलं असतं. तर 28 फेब्रुवारी हा नॅशनल सायन्स डे किंवा राष्ट्रीय विज्ञान दिन का साजरा केला जातो, तर तिचं एक कारण आहे. सर चंद्रशेखर व्यंकट रमन, जे की CV रमन, त्यांना काय रमन इफेक्टसाठी ओळखल्या जातं. तर यांचा जो वाढदिवस आहे 28 फेब्रुवारी 1928, तर त्यांच्या तिथीच्या जो दिवस आहे त्याला आपण काय करतो, राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरी केला जातो. ओके, इथे आता आपण तिसरा क्वेश्चन बघू. तिसरा क्वेश्चन काय होतं, खालीलपैकी स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल कोण आहे. आता हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. तर इथे जर बघितलं तुम्ही, ओके, स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल इथं कोण, राजगोपालचारी, तुम्हाला हे पण ऑप्शन दिसेल. आणि लॉर्ड माउंटबॅटन हे पण ऑप्शन दिसेल. तर माझ्या मते याचं ऑप्शन काय राहील, जर इथे पहिले गव्हर्नर जनरल भारताचे स्वतंत्र भारताचे विचारलं ना त्यांनी, तर इथे जर बघितलं
तर स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल कोण आहे? लॉर्ड माउंट बॅटन. ओके. 15 ऑगस्ट 1947 ते जून 1948 पर्यंत ते होते. म्हणजे ते 1948 पर्यंत गव्हर्नर जनरल होते. आणि भारताचे पहिले भारतीय, जर इथं कन्फ्यूज होण्यासारखा प्रश्न हा होता, तर इथे आपण लॉर्ड माउंट बॅटन हा जो ऑप्शन आहे तो करू शकत होतो. तर ते का? तर बघा, लॉर्ड माउंट बॅटन यासाठी की त्यांनी भारताचे पहिले विचारलं, आणि जर भारताचे पहिले भारतीय जर विचारलं असतं, भारतीय गव्हर्नर जनरल कोण आहे, तर त्याचं उत्तर काय आलं असतं? सी राजगोपालचारी. ओके. तर हे होते. त्यांनी काय केलं? 1948 ते 1950 पर्यंत कार्यभार स्वीकारला. हे भारताचे काय होतं? राजगोपालचारी हे भारताचे शेवटचे पण भारतीय गव्हर्नर जनरल होते. ओके. त्यानंतर काय केलं? 1950 नंतर भारत हा प्रजासत्ताक राष्ट्र म्हणून घोषित झाल्यानंतर काय झालं? हे गव्हर्नरचं जे पद आहे ते संपुष्टात आणलं. ओके. त्याच्यामुळं भारताचे शेवटचे भारतीय गव्हर्नर जनरल जरी विचारलं असतं, राजगोपालचारी आलं असतं, आणि पहिले जरी विचारलं असतं तरी राजगोपालचारी हेच उत्तर आलं असतं. तर मला तरी वाटतं इथं राजगोपालचारी हे भारताचे पहिले गव्हर्नर जनरल न येता लॉर्ड माउंट बॅटन हे आपलं आन्सर पाहिजे इथे. ओके. आता इथे बघा तुम्ही, आपला चौथा प्रश्न काय म्हणतो? स्कर्वी हा आजार कोणत्या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे होतो? तर इथं तुम्हाला 1, 2, 3, 4 ऑप्शन जीवनसत्वांचे नावं दिले आहे. तर जीवनसत्व ए मुळे काय होतो? विद्यार्थी मित्रांनो, जीवनसत्व ए मुळे काय होतो? रातआंधळेपणा हा आपल्याला आजार होतो. ओके. जीवनसत्व डी मुळे काय होतो? तर मूडदूस हा आजार होतो. आणि जीवनसत्व जीवनसत्व B12 मुळे काय होतो? तर स्नायूंमध्ये काय होतं? थोडी कमतरता येते. ओके. तर हे तुम्ही लक्षात ठेवा. आणि त्यांनी काय होतं, म्हणजे व्हिटॅमिन B12 ना काय होतं माहिती आहे का? मानसिक समस्या उद्भवतात, चिडचिड वाढते, नैराश्य वाढतं. तर हे बघा विद्यार्थी मित्रांनो, कोणत्या आजारामुळं, म्हणजे तुम्हाला जे लक्षणे दिसतात त्याच्यावरतून तुम्ही काय करू शकता? तुमच्या शरीरामध्ये कोणत्या प्रकारचे व्हिटॅमिनची कमतरता आहे ते तुम्ही काढू शकता. ते कसं? तर बघा, जर तुमच्या डोळ्यांविषयी समस्या येत असेल, की तुम्हाला थोडं दिसण्यासाठी प्रॉब्लेम होतोय वगैरे काय, तर त्याच्यामध्ये तुमच्यामध्ये जीवनसत्व अ ची कमतरता आहे हे तुम्ही काढू शकता. ओके. तुम्ही एक तुमचं सेल्फ ॲनालिसिस करू शकता. पण ॲक्च्युली याची 2 ते 3 कारण असू शकतात. 2 ते 3 कारण म्हणल्यापेक्षा वेगळे पण कारण झाले आहेत. जशी माणसाची लाईफस्टाईल चेंज झाली ना, त्याच्यामुळे काय झालं, तर मोबाईल वाढला, स्क्रीन टाईम वाढल्यामुळे पण डोळ्यांवरती दुष्परिणाम होतात. त्यामुळे व्हिटॅमिनची कमतरता असेलच असं नाही आहे, तर बाकी गोष्टींमुळे पण तुमच्या शरीरावरती परिणाम होऊ शकतो. जसं की आता जीवनसत्व सीना काय होतो? तर स्कर्वी हा रोग होतो. स्कर्वी कशाचे? हिरड्यां संबंधित रोग आहे. तर तुमचा व्हिटॅमिन सी जर तुमच्या शरीरात कमी असेल तर दातातून हिरड्यांमधून रक्त येणे वगैरे ह्या समस्या तुम्हाला उद्भवू शकतात. तर ते रिकवर करण्यासाठी काय करावं लागतं? तर आपल्या डाएटवरती तुम्हाला लक्ष द्यावं लागतं. व्हिटॅमिन सीमध्ये कोणते व्हिटॅमिन सी कशातून मिळतं आपल्याला? की जे आंबट फळे असतात त्याच्यामधून तुम्ही व्हिटॅमिन सी हे तुम्हाला मिळू शकतं. जसं की लिंबू, संत्रे, मोसंबी, अननस. तर यामध्ये मुबलक प्रमाणामध्ये व्हिटॅमिन सी असतं. ओके.
जीवनसत्व डी साठी तुम्हाला कोवळ्या उन्हात तुम्हाला थांबायचं असतं. ओके. तर व्हिटॅमिन के व्हिटॅमिन केने काय होतं, तर आपल्याला काय लागलं तर काय होतं, जे आपलं रक्त असतं ते काय करतं, फ्रीज होऊन जातं. म्हणजे त्याने काय होईल, रक्तस्राव थांबेल. ओके. तर जर तुमचा रक्तस्राव थांबत नसला, तुम्हाला काय लागलं, आता तुम्ही ग्राउंडवरती गेलात, पोलीस भरतीचे आपण आहात, तर ग्राउंडवरती तुम्हाला काहीतरी लागलं, तर तुमच्या जखमेतून जर रक्त कंटिन्युअसली वाहत असेल, तर समजून घ्यायचं तुमच्या शरीरामध्ये व्हिटॅमिन केची कमतरता आहे. तर अशा प्रकारे तुम्ही काय करू शकता, तुमच्या व्हिटॅमिन्सचं सेल्फ ॲनालिसिस करू शकता की तुमच्या शरीरात कोणतं व्हिटॅमिन कमी आहे. आता इथं बघा, क्वेश्चन नंबर 5 बघूयात. खालीलपैकी जागतिक तापमानवाढीसाठी मुख्यत्वे कोणता वायू जबाबदार आहे? तर इथे जर बघितलं आपण, मुख्यत्वे कोणता वायू जबाबदार आहे माहिती आहे का? कार्बन डायऑक्साईड सगळ्यात जास्त. ओके. तर इथं ऑक्सिजन तर येणार नाही आणि नायट्रोजन येणार नाही. इथे जर तुम्ही हे पण विचारू शकतो विद्यार्थी मित्रांनो, की वायुमंडळामध्ये जे वायूंचं प्रमाण असतं ते किती टक्के असतं, म्हणजे ऑक्सिजनचं किती, नायट्रोजनचं किती. इथे जर बघितलं आपण, नायट्रोजनचं जवळजवळ 78% असतं, ऑक्सिजनचं 21% असतं. ओके. कार्बन डायऑक्साईडचं बघितलं तर 0.04% असतं. ओके. तर ऑर्गॉनचं जर बघितलं तर जवळजवळ 0.93च्या जवळजवळ आर्गॉन असतं. बाकी मग जी आपली पाण्याची वाफ वगैरे आणि बाकी जे मिथेन, ओझोन वगैरे, ते सगळे बाकी जे राहिलेले जे वायू आहेत ते बाकीच्या याच्यामध्ये इन्क्लूड होऊन जातात. तर आपला प्रश्न काय होतो, तर ओझोनवर जागतिक तापमानवाढीवर म्हणजे ग्लोबल वॉर्मिंग. आता ग्लोबल वॉर्मिंग तुम्ही बघता, ग्लोबल वॉर्मिंगमुळं काय होतं, तर आपल्या पृथ्वीचं तापमान काय होतंय, वाढतंय. ओके. म्हणजे ते संतुलित न राहता ते काय होतंय, दिवसेंदिवस वाढतंय. आता तुम्ही आता जवळजवळ जर तुम्ही आता 20 ते 25 वर्षाचे असाल, तर तुम्हाला जाणवेल की तुम्ही जेव्हा लहान होता, म्हणजे तुम्ही आता जवळजवळ 10 वर्षाचे असाल, तेव्हा तुम्हाला कळायला लागलं असेल की बाबा थंडी वाजते, गरमी होते. ओके. तुम्ही त्याच्यापेक्षा लहान असले तरी कळतं तुम्हाला, पण तुमच्या लक्षात येत असेल की जेव्हा तुम्ही 10-15 वर्ष मागे गेले, की तेव्हा आपल्याला थंडी, उन्हाळा आणि पावसाळा, ओके, हे तिन्ही ऋतू बरोबर प्रॉपर चालताना दिसत असेल. पण आता काय झालं, कधी पण पाऊस पडतोय, कधी पण म्हणजे काही पण जास्त ऊन लागते, कधी तुम्हाला थंडीच वाजते, कधी वादळच येते. तर अशा प्रकारच्या ज्या गोष्टी आहेत त्या जास्त प्रमाणात होताना दिसत आहे. तर हे कशामुळं होतं आहे, तर हे होतं आहे आपलं ग्लोबल वॉर्मिंगमुळे. ओके. तर ग्लोबल वॉर्मिंगच्यासाठी जे घटक असतात, म्हणजे जे वायू कारणीभूत असतात, तर त्याच्यापैकी सगळ्यात जास्त कोणतं आहे, कार्बन असतं. ओके. कार्बन डायऑक्साईड झालं, मिथेन झालं CH4, नायट्रस ऑक्साईड झालं N2O. ओके. आणि युक्त हॅलोजनयुक्त वायू जे असतात, म्हणजे कार्बन झालं, HFC झालं, हायड्रोफ्लोरोकार्बन. तर हे जे असतात, आता CFC हे रेफ्रिजरेटरमध्ये रेफ्रिजरंट म्हणून ॲज अ यूज केलं जातं. तर त्याच्यामुळं पण काय होतं, ओझोनवर आपल्या ग्लोबल वॉर्मिंगवरती इफेक्ट पडतो. ओके. तर आता क्वेश्चन नंबर 6 बघूयात आपण. तर खालीलपैकी कोणता एक संगणक प्रोग्रामिंग भाषा लँग्वेज आहे? तर याचं उत्तर काय आहे, पायथन आणि HTML. HTML पण काय आहे विद्यार्थी मित्रांनो, एक प्रोग्रामिंग लँग्वेज आहे. तर प्रोग्रामिंग लँग्वेज म्हणजे काय, तर आपण जसं बोलतो, ओके, आपण बोलतो तर आपल्या भाषा वेगवेगळ्या असतात ना, तसंच आपले डिव्हाइस कोणते झाले तुमचे, मोबाईल झाला, कॉम्प्युटर झाला, तर कोणते इलेक्ट्रॉनिक्स डिव्हाइस होऊ द्या, तर त्यांना जर फंक्शन करायचं असेल, त्यांना जर आपल्यासोबत कम्युनिकेशन करायचं असेल, आता मोबाईल आपल्यासोबत कम्युनिकेशनच करतो ना, आपण त्याला इनपुट देतो, तो आपल्याला आउटपुट देतो. जसं की आपण दुसऱ्यांना बोलतो तर ते आपल्याला उत्तर देतात, आपण प्रश्न विचारला म्हणा किंवा काही विचारलं म्हणा. तर सेम, मग ते कोणत्या लँग्वेजमुळं ते शक्य होतं, तर त्याला एक प्रोग्रामिंग लँग्वेज असते. ओके. तर प्रोग्रामिंग लँग्वेज कोणत्या कोणत्या आहेत, तर
जावा आहे, C++ आहे, सी आहे, पायथन आहे, तर ह्या स्विफ्ट आहे. तर ह्या आपल्या काय झाल्या, ह्या प्रोग्रामिंग लँग्वेज झाल्या. तर त्याने काय होतं, जर आपलं डोमेन तयार करायचं असलं किंवा एखादी ऑपरेटिंग सिस्टीम तयार करायची असली किंवा एक गेम वगैरे तुम्ही खेळता, तर गेम तयार करायची असते, तर त्याच्यासाठी कोणती लँग्वेज लागते, तर आपल्याला पायथन, जावा, C++, तर ह्या प्रकारच्या लँग्वेज तिथं यूज केल्या जात्या. तर इथं मला तरी वाटतं कन्फ्यूज होण्यासारखा प्रश्न आहे. इथे पायथन पण यूज करतात आणि HTML पण यूज करतात. ओके. आता इथं एक ऑप्शन आहे HTTP. ओके. HTTP. आता HTTP म्हणजे काय, हायपर टेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल. तर हा एक प्रोटोकॉल आहे. तर याच्यामुळे काय होतं, तुमचं जे कम्युनिकेशन होतं, आता तुम्ही गुगलला एक कमांड देतात, गुगलवर सर्च केलं, काही सर्च करा तुम्ही, की MPSC असं जर सर्च केलं, तर काय होतं, तर हे जे कम्युनिकेशन होतं, आपण त्याला इनपुट देतोय की MPSC विषयी आपल्याला काहीतरी माहिती किंवा वेबसाईट पाहिजे असली, तर ते काय करतं, आपण MPSC इनपुट दिलं, तर ते काय करतं, हायपर टेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल असतो एक, तो प्रोटोकॉल यूज केला जातो. तर तो सर्व्हरला जातो ते सिग्नल, मग सिग्नल त्याच्याविषयी आउटपुट आपल्याला ट्रान्सफर करतं. तर हे कशामुळे होतं, हायपर टेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल. आता तुम्ही बघितलं असेल, तुम्ही कोणतीही वेबसाईट ओपन करा, ओके, तर तुम्हाला तिथं HTTPS असं दिसेल. ओके. नंतर डॉट दिसेल, मग नंतर www असं, facebook.com, www.instagram.com.in अशा प्रकारे तुम्हाला दिसेल. तर हे यसं काय आहे, तर हे सॉरी, हायपर टेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल तर असेल, पण तो सिक्युअर असेल. इथं जर सिक्युअर नसलं, तर तुमचं काय होऊ शकतं, तर त्यांनी काय होऊ शकतं, विद्यार्थी मित्रांनो बघा, तुम्ही जर काहीतरी तुमचा पासवर्ड म्हणा, क्रेडिट कार्ड बिल म्हणा, तुम्ही ऑनलाईन, आता सर्रासपणे आपण ऑनलाईनवरती काही खरेदी करतो, काही करतो, सगळं ऑनलाईन झालेलं आहे आता. तर सगळं ऑनलाईन झालेलं असलं, तर अशी कोणतीही वेबसाईट असू द्या की जिच्या पुढं HTTP तर लिहिलं आहे, पण यस जर लिहिलेलं नसेल, तर त्या लिंकवरती तुम्ही चुकून पण क्लिक करू नका. ओके. तुम्ही क्लिक केलं तर तुमचा 100% मी गॅरंटी देतो, कारण तो जो प्रोटोकॉल असतो तो सिक्युअरच नसतो. ओके. तुम्ही त्या लिंकला जर क्लिक केलं, म्हणजे ती वेबसाईट जी आहे ती सिक्युअर, म्हणजे तुमचा सिक्युअर कनेक्शन ते नसेलच. त्याच्यामुळं काय करा, जर HTTPS जर लिहिलेलं नसेल तिथे, तर त्या लिंकवरती कोणत्याच तुम्ही क्लिक करू नका. ओके. तुमचे क्रेडिट कार्डचे बिल्स म्हणा किंवा ऑनलाईन बिल, आपण मोबाईल रिचार्ज करतो, UPI करतो, तर त्यासाठी हे खूप महत्त्वाचं असतं. त्या प्रोटोकॉलमध्ये इन्क्रिप्शन हे जरुरी असतं. त्याच्यामुळे इथं जर यस लावलेलं असतं, तर तुमचा डाटा इन्क्रिप्टेड आहे, म्हणजे तिसरा व्यक्ती तो कोणी बघू शकत नाही. समजा तुम्ही एखाद्या वेबसाईटवरती तुमचं क्रेडिट कार्डचे पासवर्ड, नंबर आणि पासवर्ड टाकताय आणि पेमेंट करताय, तर ते फक्त ज्या वेबसाईटला तुम्ही ते क्रेडेन्शियल, तुमचे जे डाटा आहे तो देताय त्या वेबसाईटला, आणि तुम्हाला ह्या दोघांनाच तो रीडेबल असेल, दुसरा त्याला रीड करू शकत नाही. तरी पण काही लूप होल असतात की जे हॅकर्स तिथे यूज करतात. फिशिंग म्हणतात त्याला, फिशिंग म्हणजे आपण काय करतो, एखाद्या माशाला जर पकडायचं असलं, तर तिथे थोडाफार दाणा लावतो ना, म्हणजे काहीतरी दुसऱ्या माशाला खाता येईल असं काहीतरी अन्न तिथे लावतो, म्हणजे मांसाचा तुकडा म्हणा, काहीतरी म्हणा. तर त्याच प्रकारे काय करत असतात, जे आपले हॅकर्स असतात ते त्याचा यूज करत असतात. ओके. तर याच्यासाठी जर तुम्हाला याच्यापासून वाचायचं असेल, तर कधी पण जी वेबसाईट आपली सुरू होते HTTPS पासून सुरू झाली, तर ती सिक्युअर आहे, आणि तेव्हाच तुम्ही त्याच्यावरती क्लिक करा. ओके.
आता ही झाले एफ टी पी म्हणजे काय, फाईल ट्रान्सफर प्रोटोकॉल. FTP म्हणजे फाईल ट्रान्सफर प्रोटोकॉल. जर आपण इकडून तिकडे व्हॉट्सअपवरती आपण करतो ना, की एखादा फोटो पाठवला, एखादा मेसेज पाठवला, तर ते फाईल ट्रान्सफर प्रोटोकॉल थ्रू इन्क्रिप्टेड असतं. ओके. तर इथं तुमचं ऑप्शन पायथन पण होऊ शकतं आणि HTML पण होऊ शकतं विद्यार्थी मित्रांनो. मी इथं पायथन दिलं आहे. ओके. आता खाली बघा, बलाचे फोर्सचे SI एकक कोणते आहे. तर इथे जर बघितलं तर आपल्याला 4 ऑप्शन दिले आहे. जूल. जूल कशाचे एकक आहे, तर ऊर्जा आणि कार्याचं. ओके. पास्कल कशाचं आहे, तर प्रेशरचं. आणि वॅट कशाचं आहे, तर पॉवरचं. ओके. आणि न्यूटन कशाचं आहे, तर फोर्सचं. तर हे एकक तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. फंडामेंटल युनिट असतात आपले, काही फंडामेंटल युनिट्स असतात, तर ते तुम्हाला माहीत असणं पाहिजे. आणि काही डिराइव्हड असतात, म्हणजे जे आपले फंडामेंटल युनिट असतात, मूळ एकके असतात, त्याच्यातून काय उत्पन्न होणारे एकके असतात, त्याला युनिट्स असं म्हणलं जातं. तर तुम्ही काय करा, तर एकक जे असतात ते पाठच करून ठेवा, की जूल. जूल म्हणजे कार्य आणि ऊर्जासाठी यूज केलं जातं. आता पास्कल म्हणजे तुमच्या जनरल तुम्ही आता बघा विद्यार्थी म्हणतो, प्रत्येक गोष्ट तुम्ही यूज करताना त्याच्यामागं काहीतरी कारण आहे, पण तुम्ही तसा विचार करत नाही. आता मला सांगा, तुम्ही मोबाईल यूज करता, तुम्ही म्हणता माझं चार्जर, आता मोबाईल यूज करता माझं चार्जर 32 वॅटचं आहे, 50 वॅटचं आहे. ओके. 60 वॅटचं आहे, 80 वॅटचं आहे. ओके. पण तुम्हाला ते वॅट काय आहे ते तर माहीत असलं पाहिजे. ते माहीत असणं गरजेचं आहे ना. ओके. आता तुम्ही जाता, जर तुम्ही बाहेर रूमवरती राहत असाल आणि रूमवरतीच जर जेवण वगैरे बनवत असाल, तर आता ते प्रेशर कुकर असतं. ओके. तर ते प्रेशर कुकरची शिटी जी असते, ती काही अशी दगडासारखी, म्हणजे तुम्हाला जड वाटेल ना, तर ते त्याच्या कॅपॅसिटीनुसार त्याचं वेट ठरलेलं असतं विद्यार्थी मित्रांनो. म्हणजे ते अशीच नाही लावलेले असत, की ते फक्त जड वाटलं पाहिजे म्हणून ते तिथं प्रेशर कुकरला लावतात. तसं नसतं ते, त्याचं वेट ठरलेलं असतं. तर प्रेशरचं एकक आपलं काय, पास्कल आहे. ओके. बार आहे. ओके. ॲटमॉस्फेरिक प्रेशर असतं आपलं, वायू तर ते ॲटमॉस्फेरिक प्रेशर तुम्हाला माहीत असलं पाहिजे. म्हणजे आपल्या सभोवताली भरपूर आहे, तर ते तुम्हाला माहीत असणं पाहिजे. तर ते कसं वर्क होतं, जर याची जर तुम्हाला चाहूल लागली, की ते तुम्ही काढू शकता. की म्हणजे तुम्ही सर्च जर केलं, तर आता 22 वॅट आहे, तर 22 वॅटचं आपलं चार्जर आहे, तर ते काय कंझ्युम करते, आपली पॉवर, इलेक्ट्रिसिटी कंझ्युम करते. त्याच्यानुसार तुम्ही ते बघू शकता. ओके. आता दुसरा 8 नंबरचा क्वेश्चन बघा आपला. मुंबई येथे मुख्यालय असलेले रेल्वे झोन कोणते. आता बघा, जे विद्यार्थी मित्र येथे आले असेल मुंबईमध्ये, आता तुमचा पेपर हा नवी मुंबईचा होता. ओके. मुंबईच्या जवळजवळ तुम्ही आलेच असाल, तर इथे बघा विद्यार्थी मित्रांनो, तर तुम्ही रेल्वे स्टेशनवरती आलाच. ओके. आपलं एक दादर असं स्टेशन आहे, की तुम्हाला एक अशा 2 लाईन गेलेल्या दिसतील. एक इकडं कल्याण ठाणेकडं जाते आणि एक इकडं वसई विरारकडे जाते. ओके. ही कल्याण ठाणेकडं जाणारी रेल्वे, ही एक इकडं CSMTला जाते. ओके. CSMT म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस. आणि एक जाते आपली चर्च गेट. आणि इथं असतं आपलं दादर. ओके. दादरला काय आहे, तर तिथं तुम्हाला प्लॅटफॉर्म दिसतील. काही प्लॅटफॉर्म इकडे अशा प्रकारे आहे आणि मध्ये ब्रिज, आणि इकडे अशा प्रकारे ह्या लाईन इकडं जातात, ह्या लाईन इकडं जातात. ओके. आणि ह्या लाईन इकडं अशा जातात. तर ते कशामुळं, तर इथे 2 झोन आहे विद्यार्थी मित्रांनो. एक पश्चिम आणि एक मध्य, म्हणजे सेंट्रल रेल्वे आणि वेस्टर्न रेल्वे. दोन्हीचे मुख्यालय इथे मुंबईला आहे. तर याचं ऑप्शन तुम्हाला जरी माहीत नसलं, की बाबा नाही, मी आता लोकलने गेलो पण मी तिथं बघितलंच नाही,
दादरला उतरलो आणि दादरवरून इकडून असं तिकडं गेलो, बस तेवढं जरी तुम्ही पाहिलं तरी तुम्हाला कळालं असतं की अरे दादरला काय आहे, इकडचं वेगळं आहे तिकडचं वेगळं आहे. हे जरी माहीत असतं तुम्हाला तर तुम्ही इथं 2 ऑप्शन असणारं एकच ऑप्शन होतं ए नंबरचं, तर ते तुम्ही काढू शकला असता. आता इथे जर बघितलं आपण दक्षिण रेल्वे, पूर्व रेल्वे, तर भारतात किती एकूण रेल्वे झोन आहे, तर 19 रेल्वे झोन आहे. ओके. तर भारताचा नकाशा जर काढला तुम्ही असा, ओके सॉरी बरं का, मी जरा नकाशा इकडं काढायला जागा नाही आहे त्याच्यामुळे अशा प्रकारे काढला. तर ठीक आहे, आपण काय करू, एक सरळ सरळ साधा नकाशा काढू. ओके. तर हा नकाशा आहे. आता दक्षिण रेल्वे, आता इथं तुम्हाला काय 2-3 ऑप्शन, पश्चिम रेल्वे, मध्य रेल्वे. पश्चिम रेल्वे म्हटलं तर ह्या भागाला येतील, कारण आपलं वरती उत्तर दिशा आहे, खाली दक्षिण आहे, इकडं पश्चिम आहे आणि इकडं पूर्व आहे. तर पश्चिम म्हणलं, पश्चिम आणि मध्य, तर हे इथं तुमचं मुंबईला येईल. ओके. दक्षिण रेल्वे म्हटलं तुमचं दक्षिण खाली येईल, खाली. तर खाली जर आलो आपण तर खाली काय आहे, खाली बघा, खाली आपली चेन्नई आहे. तर इथं चेन्नईला तुमचं दक्षिण रेल्वेचं झोनचं हे झालं मुख्यालय कोणत्या शहरात आहे, तर ते चेन्नई शहरात आहे. इकडे जर पूर्वला गेले तर पूर्वला इकडं पश्चिम बंगाल आहे, तिथं कोलकाता आहे. तर तिथं पूर्वेला आपलं काय आहे, कोलकातामध्ये हे आहे पूर्व रेल्वेचं मुख्यालय आहे. आणि वरती जर गेलं उत्तरला नवी दिल्ली आहे, तर नवी दिल्लीला उत्तर रेल्वेचं आपलं मुख्यालय आहे. तर तुम्ही अशा प्रकारे ते सॉल्व करू शकत होता. तर हे सांगण्याचा उद्देश मी हे सगळं याच्यासाठी सांगितलं की तुम्हाला भविष्यात कुठेही कामा येईल. आता रेल्वे झोन किती आहे, कोणता रेल्वे झोन कुठे आहे, तर हे तुम्हाला विचारू शकता. ओके. त्याच्यासाठी मीच सांगितलं. तर आता 9 नंबरचा क्वेश्चन आपण बघू. 9 नंबरचा क्वेश्चन काय आहे, प्रार्थना समाजाची स्थापना कोणी केली. ओके. प्रार्थना समाजाची स्थापना कोणी केली. इथे जर बघितलं तुम्ही ऑप्शन आत्माराम पांडुरंग आहे, श्री राजाराम मोहन रॉय आहे, स्वामी विवेकानंद आहे, ज्योतिराव फुले आहे. तर प्रार्थना समाजाची स्थापना जी केली होती आत्माराम पांडुरंग यांनी केली होती. तर ती कधी केली होती, 31 मार्च 1867. ओके. 1867. तर हे तुम्ही लक्षात ठेवायला पाहिजे. ओके. आणि बाकी ऑप्शनचा जर विचार केला तर स्वामी विवेकानंद तुम्हाला माहीत आहे की ते एकदम हिंदू धर्माचा ते प्रसार करत होते आणि ते शिकागो येथे गेले होते आणि त्यांनी काय केलं होतं, हिंदू धर्माचं प्रतिनिधित्व तिथे केलं होतं. ओके. आणि ज्योतिराव फुले यांचा जर तुम्ही अभ्यास केला तर तुम्ही काय तिथं शिकू शकता की त्यांनी काय केलं, स्त्री बळकटीकरण, स्त्री शक्तीकरणावरती जास्त प्रभाव केला, त्याच्यावरती काम करण्याचं काम केलं. ओके. आणि त्यांनी बऱ्याच गोष्टी केल्या की त्यांनी काय केलं, आपली स्त्रींसाठी पहिली शाळा काढली. ओके. आणि शेतकऱ्यांसाठी त्यांनी बऱ्याचशा गोष्टी केल्या. तर त्याच्या ज्या विषयी जे असेल महात्मा ज्योतिराव फुले विषयी तुम्ही सगळं तिथं बघू शकता. 1848 साली त्यांनी पहिली शाळा काढली होती. ओके. त्यांनी लिहूनच ठेवले की विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले आणि वित्तविना शूद्र खचले, इतकी अनर्थ एका अविद्येने केले. म्हणजे त्यांचं फोकस काय होता, फक्त विद्येवरती फोकस होता. ओके. तर त्याच्यामुळे काय केले त्यांनी, शिक्षणावरती जास्त फोकस केला. ज्या रूढी परंपरा आहे त्याच्यावरती तुम्ही अवलंबून न राहता विद्येकडे जा, असं त्यांचं म्हणणं होतं. म्हणजे
तुमचं हे घ्या, स्त्रियांसाठी शिक्षण म्हणा किंवा त्यांच्या विधवांसाठी पुनर्विवाह म्हणा, तर ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी आपल्या समाजासाठी केल्या होत्या. ओके, आता 10 नंबरचा क्वेश्चन घ्या. 10 नंबरचा क्वेश्चन काय म्हणतो, खालीलपैकी सर्वाधिक उपग्रह कोणत्या ग्रहाला आहे. आता हे तुम्हाला माहीत पाहिजे की जे आपले सोलार सिस्टम आहे त्यामध्ये जे ग्रह आहे, ग्रहाच्या भोवती काय होतं, अजून एक उपग्रह फिरतात. ओके, तर ते उपग्रह कोणत्या ग्रहाला सर्वाधिक आहेत. तर ते त्यांनी विचारलेलं आहे. इथे जर बघितलं तर उपग्रह म्हणलं तर तुम्ही जे आपले उपग्रह ज्या आपल्या अंतराळ संस्था सोडतात तेच नाही, तर ते काय झालं, ते मानवनिर्मित ग्रह झाले. आर्टिफिशियल मोन्स म्हणल्यापेक्षा आर्टिफिशियल ग्रह झाले ते. ओके, म्हणजे ते मानवनिर्मित झाले. पण काही नॅचरल सॅटेलाईट्स असतात, ते आर्टिफिशियल सॅटेलाईट झाले. नॅचरल सॅटेलाईट म्हणजे काय, ग्रह असतो त्याच्याविषयी काय असतं, एक असा एक तुकडा, म्हणजे ग्रहाचाच तुकडा, त्याच्यावरती स्वतःभोवती म्हणल्यापेक्षा त्या ग्रहावरती फिरत असतो. जसं की आपली पृथ्वी सूर्याभोवती फिरते, तसंच त्याच प्रकारे तो उपग्रह काय करत असतो, त्या ग्रहाभोवती फिरतो. ओके, तर इथे जर बघितलं तुम्ही आपल्या पृथ्वीला किती ग्रह आहे, तर आपल्या पृथ्वीला उपग्रह किती आहे, तर एकच आहे. नॅचरल म्हणतोय मी पृथ्वीला. तो कोणता आहे, चंद्र. ओके, तसंच आणि एक लक्षात ठेवा, बुध आणि शुक्रला काय माहिती आहे का, मर्क्युरी आणि वेनस जे आहे आपले, त्यांना त्या ग्रहांना एकही ग्रह नाही, 0 ग्रह आहे. हे तुम्ही लक्षात ठेवा. पृथ्वीला एकच आहे, मंगळाला 2 आहे. कोणते कोणते, फोबोस आणि डायमोस. ओके, हे लक्षात ठेवा. आणि गुरुग्रहाला 95 ग्रह आहे आणि शनीला 146 आहे. तर इथे जर बघितलं तुम्ही, गुरुला किती आहे, 95. शनीला किती आहे, 146. ओके, 95, 146. तर त्याच्यामुळं काय असेल की जे म्हणजे आपलं उत्तर किती येईल, सगळ्यात जास्त ग्रहासाठी शनी येईल. आणि युरेनस आणि नेपच्यूनचा जर विचार केला, युरेनसला 27 ग्रह आहे. ओके, आणि नेपच्यूनला 14 एवढे ग्रह आहे. हे पण तुमचं पाठ असणं महत्त्वाचं आहे. आता इथे बघा किती सोपा क्वेश्चन विचारला त्यांनी. भारतातील पहिल्या महिला पंतप्रधान कोण होत्या, तर त्याचं उत्तर काय आहे आपलं, इंदिरा गांधी. भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती जर म्हणलं असतं तर तिथं आपलं प्रतिभाताई पाटील हे उत्तर आलं असतं. ग्लिम्प्सेस ऑफ द वर्ल्ड हिस्ट्री हे पुस्तक कोणी लिहिलं, तर ते पंडित जवाहरलाल नेहरू. तर तुमचं पुस्तकांवरती पण क्वेश्चन येऊ शकतो. त्याच्यामुळं जे फेमस व्यक्ती असतात त्यांनी कोणते कोणते बुक्स लिहून ठेवले, ओके, ते तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. तर हा पण क्वेश्चन येऊ शकतो. ओके, आता 13 नंबरचं क्वेश्चन बघू. मीराबाई चानू कोणत्या खेळाशी संबंधित होत्या, तर मीराबाई चानू कोणत्या, वेट लिफ्टिंगसाठी. ओके, मीराबाई चानू काय, वेट लिफ्टिंगसाठी त्या फेमस आहेत. ओके, आता इथे तुम्ही 14 नंबरचा क्वेश्चन बघा. 14 नंबरचा क्वेश्चन काय आहे, खालीलपैकी मिझोराम राज्याची राजधानी कोणती आहे. तर इथं बघा, इथं मी भारताचा नकाशा तुम्हाला दाखवला आहे. तर इथे जर बघितलं, नागालँड, मणिपूर, मिझोराम, आपल्याला काय विचारलंय, मिझोरामची राजधानी. आता मिझोरामची राजधानी कोणती, मग इथं हा मिझोराम आहे. तर इथं तुम्हाला आयझोल दिसत, तर आयझोलच म्हणजे इथं काय, इथं ए लिहिलं आहे, पण आपल्या ऑप्शनमध्ये दुसरा कलर घेतो मी, आयझॉल. ओके, हा आपलं उत्तर राहणार आहे. तर ह्या ज्या 7 सिस्टर म्हणून ओळखल्या जातो.
आपल्या ह्या जो भाग आहे नॉर्थ ईस्टचा, तर हा खूप सेन्सिटिव्ह भाग आहे. कशामुळं? तर इकडे चीन आहे. चीन ह्या भागावरती कब्जा करण्याचा त्याचा बेत आहे. तर तो कशामुळं? तर तो आपला भारताशी जो चिकन नेक आहे, तो आपल्या भारताच्या मुख्य भूखंडाशी कोणत्या भागाने जोडला आहे? तर हा जो भाग आहे, तो त्या भागाला म्हणतात चिकन नेक. ओके, चिकन नेक. ओके, तर ह्या भागाला काय म्हणतात? चिकन नेक म्हणतात. तर असा चिकन नेक याच्यासाठी काय, हा आपल्या कोंबडीच्या याच्यासारखा दिसतोय. ओके, म्हणजे इथं मानेला त्या थोडा कमी भाग आहे, तर त्याच्यामुळे त्याला चिकन नेक म्हणतात. आणि यांना काय म्हणतात? सेवन सिस्टर. हे 7 जे राज्य आहे त्यांना सेवन सिस्टर म्हणतात. ओके, जर इम्फाळ आपलं पहिलं ऑप्शन आहे. इम्फाळ कशाची राजधानी आहे? मणिपूरची. ओके, शिलाँग कशाची राजधानी आहे? तर इथे जर बघितलं तुम्ही तर मेघालयची राजधानी शिलाँग. ओके, आणि आयझॉल तर आपण आताच बघितलं, आयझॉल मिझोरामची राजधानी आहे. आणि कोहिमा जर बघितलं तर नागालँडची ही राजधानी आहे. तर नागामनी मिझो हे तुम्ही लक्षातच ठेवून घ्या. अरुणाचल प्रदेशची इटानगर, आसामची दिसपूर, मेघालयची शिलाँग आणि त्रिपुराची अगरतला. ओके, तर हे लक्षात ठेवू द्या, लक्षात असू द्या. आणि बाकी राज्यांच्या राजधान्या पण तुम्ही इथे बघू शकता. पश्चिम बंगालची कोलकाता, झारखंडची रांची, बिहारची पटना, ओडिसाची भुवनेश्वर, छत्तीसगडची रायपूर. तर हे तुम्हाला विचारू शकता. आता पुढचा क्वेश्चन 15 नंबरचा बघा. महाराष्ट्र राज्याचे सीमा किती राज्यांना लागून आहे? तर इथे जर बघितलं तुम्ही महाराष्ट्र राज्य, आता महाराष्ट्र राज्याचं कोणत्या राज्यांना लागतंय तुम्हाला दिसतंय इथं. 1 कर्नाटक, 2 आंध्र प्रदेश, 3 छत्तीसगड, 4 मध्य प्रदेश, 5 गुजरात आणि इथं एक गोवा आहे. हे 6. तर आपले किती राज्यांना लागली सीमा? 1, 2, 3, 4, 5 आणि 6 राज्यांना आपली महाराष्ट्राची सीमा लागली. म्हणून तुमचं ऑप्शन किती येईल इथं? बी. ओके, हां, इथं 6 तुम्हाला दिसेल. आता बघा 15 नंबरचा क्वेश्चन. खालीलपैकी अभिनव भारत संस्थेचे संस्थापकांपैकी एक कोण आहे? तर इथे जर बघितलं आपण, अभिनव भारताची स्थापना कोणी केली होती? तर ती विनायक दामोदर सावरकर यांनी केली होती. ओके, तर जे महत्त्वाचे संस्था असतात त्याचं पण तुम्हाला माहीत पाहिजे. म्हणजे महात्मा ज्योतिराव फुलेंनी कोणती संस्था काढली? तर राजाराम मोहन रॉय यांनी कोणती संस्था काढली? तर हे पण तुम्हाला माहीत पाहिजे. तर याच्यामध्ये काय, अभिनव भारताची संस्थापक कोण होते? विनायक दामोदर सावरकर आणि त्यांचे बंधू गणेश दामोदर सावरकर, हे 2 होते. आणि वर्ष आणि ठिकाण जर विचारलं तुम्हाला तर वर्ष किती होतं? तर याचं 1904 मध्ये त्यांनी ती स्थापन केली होती. जे 1899 मध्ये काय केलं होतं? मित्रमेळा म्हणून त्यांनी काय केलं होतं? 1899 मध्ये मित्रमेळा ही संस्था स्थापन केली होती. त्याचंच रूपांतर काय केलं त्यांनी मग? अभिनव भारत या संस्थेमध्ये त्यांनी 1904 मध्ये केलं. उद्देश काय होता याचा? सशस्त्र क्रांतीद्वारे ब्रिटिश सत्तांचा उलथून टाकणे. म्हणजे त्यांचं काय होतं? शांततेत नाही करायचं. शांततेत का, अहिंसेच्या मार्गाने केल्यापेक्षा आपण काय करायचं? शस्त्राने त्यांचा लढा द्यायचा, असा त्या अभिनव भारताचा उद्देश होता. ओके, आता खाली दिलंय, खालील 17 नंबरचा प्रश्न. खालीलपैकी कोणती मोहीम भारतीय मानवी अंतराळ उड्डाण कार्यक्रमाशी संबंधित आहे? तर इथे जर बघितलं तुम्ही तर इथं भारतीय मानव अंतराळ त्यांनी म्हणलंय. तर ह्या मोहिमेत काय करायचं आहे? तर आपला जो भारतातला एखादा व्यक्ती असेल, ओके,
त्याला अंतराळामध्ये न्यायचं आहे. तर इथं कोणती आपली गगनयान ही महत्त्वाची मोहीम आहे. चंद्रयान 4 ही चंद्रासाठी यूज केली होती. आणि आदित्य ही मोहीम कशाशी संबंधित होती आपली, तर सूर्याचा अभ्यास करण्यासाठी तिथं उपग्रह पाठवणे याच्याशी संबंधित होती. मंगळयान ही आपली मंगळावर आपलं रोवर आणि ते पाठवण्यासाठी होती. ओके. आता खाली जर विचार केला तुम्ही तर एक मुख्य योजना आहे, म्हणजे तुम्हाला योजनांवरती पण भर द्यायचा आहे. ज्या महत्त्वाच्या योजना राहील त्याच्याविषयी तुम्ही करंट अफेअरमध्ये वाचून जा की महत्त्वाच्या ज्या योजना आहेत त्या कशाशी संबंधित आहे. तर इथे एक योजना विचारली, खालीलपैकी प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना कोणासाठी आहे. तर बघा इथं ऑप्शनवरतून तुम्ही जर तुम्हाला माहीत जरी नसतं तरी तुम्ही ते टिक केलं असतं. तर कसं बँक कर्मचाऱ्यांसाठी नाही आहे, तर इथं काय विश्वकर्मा योजना. आता विश्वकर्मा, तुम्हाला जर विश्वकर्मा ह्या शब्दाचा म्हणजे माहिती असेल, विश्वकर्मा काय करतो तर जे आपल्या गोष्टी आहेत त्याला स्थापन करण्याचं काम करतो, म्हणजे बांधण्याचं काम करतो. ओके. त्याचं प्रतीक आहे विश्वकर्मा देव. ओके. तर इथं म्हणजे इथं कोणता व्यक्ती येईल, कोणाशी संबंधित असेल की जे व्यक्ती काहीतरी बाबा डेव्हलप करताय, काहीतरी बांधणी करताय, काहीतरी स्ट्रक्चर डेव्हलप करताय, त्याच्याशी संबंधित राहील. तर पर्याय क्रमांक 1 बँक कर्मचारी त्याच्याशी संबंधित आहे का? नाही. विद्यार्थी पर्याय क्रमांक C आहे का? नाही. IT व्यवस्थापिकी IT व्यावसायिक तर नाही. तर पारंपरिक कारागीर व हस्तकला कामगार हे काय करतात काहीतरी डेव्हलप करताय ना तिथं, म्हणजे काहीतरी कोणत्या तरी गोष्टीचं ते हे करताय तयार करताय. तर त्याचं उत्तर काय राहील मग? पारंपरिक कारागीर व हस्तकला कामगार. ओके. आता 19 नंबरचा प्रश्न बघू. BCC इंडियन स्पोर्ट ऑफ द इयर पुरस्कार कोणाला मिळाला? तर PV सिंधूला आपला मिळाला होता. ओके. प्रश्न क्रमांक 3 बघू. भारतात युनिफाईड पेमेंट इंटरफेस कोण व्यवस्थापित करते? तर त्याचं उत्तर काय? UPI जे आपण फोनपे, गुगल पे, पेटीएमवरती यूज करतो, तर ते कोण व्यवस्थापित करतो, म्हणजे त्याच्याशी रेग्युलेशन कोण करतं? तर नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया म्हणजे NPCL हे करतं. इथं सेबी जर ऑप्शन क्रमांक D आहे. सेबी काय करतं? शेअर मार्केट जे असेल, शेअर मार्केटशी निगडीत जेवढं बी रूल्स अँड रेग्युलेशन तयार करण्याचं काम सेबी करतं, म्हणजे म्युच्युअल फंड म्हणा, शेअर मार्केट म्हणा. ओके. नॅशनल स्टॉक एक्सचेंज आणि बॉम्बे स्टॉक एक्सचेंजमध्ये जेवढेही व्यवहार होतात ते अंडर सेबीच्या येतात. ओके. भारतीय रिझर्व्ह बँक तुम्हाला माहितीच आपल्या चलनाशी आणि बँकांना रेग्युलेट करण्याचं काम करते. स्टेट बँक ही सार्वजनिक क्षेत्रातील एक महत्त्वाची अग्रगण्य बँक आहे. आता क्वेश्चन क्रमांक 21 बघू. टिहरी धरण कोणत्या नदीवर बांधण्यात आलेलं आहे? तर हे बघा, गंगा नदी आहे. ओके. गंगा नदीच्या ह्या बाकी उपनद्या, यमुना, भागीरथी, अलकनंदा, ह्या गंगा नदीच्या उपनद्या आहेत. तर आपलं जे टिहरी डॅम आहे ते कोणत्या नदीवरती आहे? तर भागीरथी या गंगेच्या उपनदीवरती आहे. ओके. आता 22 नंबरचा क्वेश्चन बघा. भारतीय अंतराळ कार्यक्रमाचे जनक, फादर ऑफ द इंडियन स्पेस प्रोग्राम कोणाला ओळखले जाते? तर आपलं विक्रम साराभाई यांना ओळखलं जातं. ओके. APJ अब्दुल कलामला काय म्हणून ओळखलं जातं? तर मिसाईल मॅन म्हणून ओळखलं जातं. आणि होमी बाबा यांनी काय केलं होतं? तर जे आपलं तारापूर आण्विक ऊर्जा केंद्र आहेत त्यांनी त्याच्याविषयी मोलाची योगदान त्यांची होती. ओके. आता 23 नंबरचा क्वेश्चन बघू. भारतीय रिझर्व्ह बँकेने सध्याचे गव्हर्नर कोण आहेत? तर याचं उत्तर आहे संजय मल्होत्रा. ओके. शक्तिकांत दास काय होते? ते आपले संजय मल्होत्राच्या अगोदरचे
गव्हर्नर जनरल होते. क्वेश्चन नंबर 24 बघू. राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार न मिळालेला क्रिकेटपटू न मिळाले खेलरत्न पुरस्कार मिळालेला काय काय लिहिलंय, खालीलपैकी कोणत्या भारतीय क्रिकेटपटूला राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार मिळाला नाही. तर हा आपला क्वेश्चन होता. ओके, तर इथे जर बघितलं आपण तर आपल्याला किती ऑप्शन दिले आहे, 4 ऑप्शन दिले आहे. तर इथे जर बघितलं आपल्याला रोहित शर्माला आपला खेलरत्न पुरस्कार मिळाला आहे का, तर हो मिळाला आहे. तो कधी मिळाला होता आपला 2020 मध्ये. ओके, नंतर आहे विराट कोहलीला 2018 मध्ये खेलरत्न पुरस्कार मिळाला होता. जसप्रीत बुमराला मिळाला आहे का, तर अजूनपर्यंत नाही. आपला चांगला हा बॉलर आहे जसप्रीत बुमरा. ओके, खूप चांगला बॉलर आहे. सचिन तेंडुलकर यांना 1997-98 दरम्यान हा राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार मिळाला होता. ओके, तर हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आणि आपल्या आतापर्यंत 5 जणांना मिळाला आहे. तर 4 जणांना मिळाला आहे. सचिन तेंडुलकर झालं, महेंद्रसिंग धोनी झालं, विराट कोहली झालं आणि रोहित शर्मा झालं. ओके, तर हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. ॲमेझॉन कंपनीचे आता 25 नंबरचा खालीलपैकी ॲमेझॉन कंपनीचे संस्थापक कोण आहे. तर इथे जर बघितलं तर एलॉन मस्क आहे, ते स्पेस एक्स या कंपनीचे संस्थापक आहे. बिल गेट्स जर बघितलं तर ते मायक्रोसॉफ्ट या कंपनीचे आहे. तर जेफ बेझोस हे आपलं ऑप्शनमध्ये उत्तर राहील. तर हे कशाचे, ॲमेझॉनचे संस्थापक अध्यक्ष आहे. आणि मार्क झुकरबर्ग हे कोणाचे आहे, तर मेटा. अगोदर म्हणजे त्यांनी काढलेली फेसबुक आहे, पण फेसबुकचं आता रूपांतर कशामध्ये झालं, मेटामध्ये झालं. तर अशा प्रकारे आपण 25चे 25 क्वेश्चन जे जनरल GKचे होते, जनरल नॉलेजचे होते, ते सॉल्व केलेले आहे. तर याचा उद्देश हेच होता की तुम्ही अशा प्रकारे जे क्वेश्चन आता इथे करंट अफेअरचे तुम्हाला विचारले की खेळाविषयी विचारलं. ओके, तर म्हणजे स्पोर्ट्स तुम्हाला जर मी जर हॉट टॉपिक जर सांगितले, तर इथे जर बघितलं तुम्ही तर काय स्पोर्टवरती तुम्ही भर द्या. ओके, हा स्टार मार्क करून ठेवा. नंतर तुम्ही काय करा, इतिहासावरती काय करा, संस्थापक अध्यक्ष असतात म्हणजे आपले जे हे आहे महत्त्वाचे व्यक्ती आहेत, त्यांनी कोणत्या संस्था काढल्या, तर कोणत्या साली काढल्या, ते तुम्हाला येणं महत्त्वाचं आहे. करंट अफेअरमध्ये जर विचार केला तर योजना तुम्हाला माहीत असलं पाहिजे. ओके, आणि सायन्स अँड टेकवरती पण त्यांनी क्वेश्चन विचारला आहे. तुम्ही आता सध्या इराण आणि इस्रायल आणि अमेरिकाचा वार चालू आहे, तर त्याच्याबद्दल पण तुम्हाला जिओ पॉलिटिकल विषय म्हणून तो विचारला जाऊ शकतो. ओके, तुम्हाला जे आहे संविधानावरती विचारला जाऊ शकतो. याच्यामध्ये आपल्याला काय विचारलं होतं, राज्य निवडणूक आयोगाचे सध्याचे म्हणजे ते करंट अफेअर पण झालं आणि तुमचा GKचा पण पार्ट झाला, म्हणजे त्याच्याविषयी तुम्हाला पण विचारू शकता ना, तो पण तुम्ही लक्षात असू द्या. ओके, म्हणजे महत्त्वाचे व्यक्ती कोण आहे, ते कोणत्या पदावरती आहे सध्या, तर ते महत्त्वाच्या संस्थाचे अध्यक्ष म्हणा, चेअरपर्सन म्हणा. ओके, ते तुम्हाला माहीत पाहिजे. ओके, तर ह्या गोष्टी तुम्ही लक्ष द्या. स्पोर्ट्स झालं, तर अजून बऱ्याच गोष्टी आहे की ज्या आपल्या प्रमुख संस्था आहे, नाटो झालं, युनेस्को झालं. तर आपल्या एवढं विचारलं तर जर गेलं तर ते खूप डीपमध्ये पण जाऊ शकता आणि वरती पण विचारू शकता. इथे जर आपला भर दिलेला दिसतोय त्यांनी, तर तो कशावरती दिला दिसतोय, भारतातल्या ज्या संस्था होत्या त्याच्यावरती दिला. म्हणजे RBI वरती क्वेश्चन विचारला त्यांनी.
ओके. आणि नदीवरती पण क्वेश्चन विचारू शकता एखाद्या वेळेस. तर आपला इथं भागीरथी नदीवरती क्वेश्चन विचारला, ओके, त्याच्यावरती कोणता डॅम आहे, तर हे पण तुम्ही लक्षात असू द्या. म्हणजे तुम्हाला भारताचा भूगोल प्लस महाराष्ट्राचा भूगोल, पण महाराष्ट्रावरती जास्त भर द्या. इथं 2च क्वेश्चन आले, एक भारताच्या भूगोलावरती एकच आला आणि महाराष्ट्राचा एक. तर तो कोणता? तर महाराष्ट्राला संलग्नित राज्यांची संख्या किती आहे हे विचारलं होतं त्यांनी. तर अशा प्रकारे काय करा, तुम्ही एक तुमचं करंट अफेअरवरती भर द्या, कारण मुंबई पोलीसमध्ये करंट अफेअरवरती पण जास्त प्रमाणात भर दिला जातो. तर अशाच नवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलवरती राहा. धन्यवाद.